नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर जयेंद्र कदमजी, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्पेशली ते आर्किटेक्चरल फील्डमध्ये काम करतात आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स त्यांची स्पेशालिटी आहे. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल बंगलो असतील, काही बिल्डिंग्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची कामं चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा कामाचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं आहे तुमच्या अगदी शाळेपासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचे प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं? शाळा तर माझी तशी गावाकडची होती. गावाकडनं मी नंतर केटीसीएमला कॉलेज केलं माझं 12th पर्यंत. देन त्याच्यानंतर मी JMCT म्हणून माझं कॉलेज आहे, तिथे मी पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केला. तर फील्डमध्ये येण्यासाठी इन्स्पिरेशन जे होतं ते मला लहानपणापासून ड्रॉइंगचं खूप जास्त वेळ होतं. अरे वा. आणि ड्रॉइंग मधनं मग मी ह्या फील्ड क्षेत्रात आलो. मी जसं जसं मला ते कळायला लागलं मग मी त्याच्यात काम केलं. बरोबर. मग आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा हे पूर्ण झाली आपली डिग्री, त्याच्यानंतर खरं तर एक स्ट्रगल असतो इंजिनिअरच्या आयुष्यात. तो म्हणजे असं असतं की आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो अनुभव यावा म्हणून, आणि त्याच्यानंतर आपण स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करतो. तर मग ती तुम्ही कुठं केलीत आणि स्वतःच्या कन्सल्टन्सी मधला जो पहिला प्रोजेक्ट होता, जो स्वतः पूर्ण केलेला, स्वतः जबाबदारी होती, तो आठवतोय का? त्याचा अनुभव, तेव्हा काही चुका झाल्या, ती जबाबदारी कशी मिळाली? तो आठवतो. एक रेसिडेन्शियल बिल्डिंग होती, तर माझ्या मित्राचा स्पॉट होता, त्यावरती मी वर्किंग केलं होतं आणि तो सक्सेसफुली मी केला पण. आजही तो त्याच डोलाने उभा आहे तिथे. वा, क्या बात आहे. G+4 ची बिल्डिंग होती ती. येस. ती केली. आणखीन एक जाता प्रश्न म्हणजे तुम्ही म्हणला तसं ड्रॉइंगची तुम्हाला आवड होती, तर आता हॉबी म्हणून थोडं तरी ड्रॉइंग चालू आहे का? नाही, तसं ड्रॉइंग नाही चालू. अच्छा, हॉबी. आता हॉबी म्हणून माझं कामच माझी हॉबी. हो, ते तर झालंच. पण आणि मला काम करताना मला बंगलो डिझाईन करायला खूप जास्त आवडतं. क्या मान आहे. आणि वेगवेगळे जर्नी असतात, म्हणजे बंगलो म्हणजे ऍज अ जर्नी, ड्रॉइंग बनवणं हे जर्नी. अगदी बरोबर आहे. ती घराची जर्नी. मी कधीही असं क्लायंटचं घर म्हणून डिझाईन नाही करत. ते मी या घरात जर राहिलो तर त्या रिक्वायरमेंट घेऊन मी या घरात कसं राहू शकतो. बरोबर बरोबर. तर त्या हिशोबाने मी त्या याचं प्लॅनिंग करतो. नक्कीच. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न, तुम्ही आता जसं म्हणलात तसं प्रत्येक बंगलो तुम्ही असं बनवता, चांगले चांगले डिझाईन्स करता, पण जेव्हा ते इम्प्लिमेंट करण्याची वेळ येते तेव्हा असं कळतं की ते इम्प्लिमेंट करणारा एक अनस्किल्ड लेबर आहे, की ज्याला त्या क्षेत्रातलं नॉलेज थोडं कमी आहे आणि त्याच्याकडनं कधी चुकाही होऊ शकतं. तर मग तुम्ही लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? त्याला आहे ना, मी ड्रॉइंग आहे ना, मी स्वतः हाताने पेन्सिलने त्याला काढून समजून सांगतो. त्यामुळे मला ते समजून सांगण्यात खूप मजा येते, कारण की मला पण त्याच्यातनं शिकायला परत मिळतं. तर मी जे त्याला समजून सांगतोय तर हे कसं होणार आहे, तर माझं नॉलेज त्याच्यामध्ये खूप वाढतं. बरोबर. त्याच्यामुळे मला ते जास्त आवडतं, अनस्किल लेबर बरोबर काम करणं. दुसरं, कन्स्ट्रक्शन या पूर्ण याच्यामध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते आणि त्यांना तुम्ही आर्किटेक्चर, तर प्लॅन या स्टेजचं फर्स्ट स्टेज प्लॅनच असतं. हो, तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्व आहे आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? प्लॅन हा तुम्हाला पहिले तुमची आयडियाज क्लिअर करतो. त्याच्यामुळे तो समोरचा जो क्लायंट आहे त्याच्या कॉन्सेप्ट समजून घेऊन मग आपण त्यामध्ये आपलं कॉन्सेप्ट टाकणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि दुसरं, आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मध्ये काम करता, तर त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा तुम्ही आर्किटेक्चरल डिझाईन मध्ये चांगले चांगले डिझाईन्स बनवता क्लायंटसाठी, तर ते डिझाईन केलेले असतात, क्लायंटचं एक बजेट असतं आणि क्वालिटी तर तुम्हाला दरवेळेला चांगलीच द्यायची असते. तर अशा वेळेला क्वालिटी, क्रिएटिव्हिटी आणि बजेट या तिन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? ऍक्च्युली पहिले तर त्यांचं ना बजेट हे विचारल्यानंतर किती मोठं घर हवंय हे विचारलं जातं, आणि त्या अगदी जर त्या बजेटच्या बाहेर जात असेल तर त्यांना ते समजून सांगण्यात येतं की तुम्हाला ह्या गोष्टी अवॉइड कराव्या लागतील आणि ह्या गोष्टी कराव्या लागतील. ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्या कराव्याच लागणार आहेत घरामध्ये. तर त्याच्यामुळं ते सगळं धरून आणि मग नंतर मटेरियल साठी फिरावं लागतं मग थोडंसं मार्केटमध्ये. फिरून मग नंतर त्यांच्या चॉईसने आणि माझ्या चॉईसने मग ते मटेरियल घेता. बरोबर आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं काम केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये एक सर्वांगीण विकास असलेलं नाशिक आपल्याला बघायला मिळेल? सर्वात आवडता प्रश्न विचारला मला. नाशिकला सध्या स्थितीत गरज आहे ना एका मोठ्या इंडस्ट्रीची.
कुठला तरी एक मोठा असा प्लांट आला पाहिजे, कुठली तरी अशी इंडस्ट्री आली पाहिजे की जेणेकरून नाशिकच्या आजूबाजूचे जे डिस्ट्रिक्ट आहेत तिथले लोक मायग्रेट होतील. आता सध्या नाशिकला होतं काय का, ही जी आपली फील्ड आहे सिव्हिलची किंवा आर्किटेक्चरलची, तर इथले जे फॅमिलीज आहेत त्या फॅमिलीच्या मुळापासून इथे राहत होत्या, त्या मुळात त्या फॅमिलीतले लोकच वाढलेत, त्यामुळे त्या लोकांना घरांची गरज पडते म्हणून इथलेच लोक इथेच मायग्रेट होत आहेत. म्हणजे एका घरात जर समजा एक फॅमिली होती, त्यांना जर 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांचे जेव्हा लग्न होतात तर त्यांना दुसऱ्या घराची ज्यावेळेस गरज पडते तर ते एक मुलगा त्या घरातून एक मुलगा दुसऱ्या घर शोधतो. असं नव्याने कुठले तरी कुटुंब नाशिकमध्ये स्थायिक झालं असं फार कमी होतंय. हे काय होतंय का, नाशिकला एक कुठलीच इंडस्ट्री चांगली नवीन आलेली नाही किंवा ज्या इंडस्ट्रीज होत्या ह्या बंद पडतात, हे माझ्या अनुभवानुसार मी सांगतोय. बरोबर. तर नाशिकला सगळ्यात महत्वाचं प्रशासनाने थोडं लक्ष देऊन एक इंडस्ट्री जरी आणली तरी चालणार आहे. बाकीची इन्फ्रास्ट्रक्चरची जी डेव्हलपमेंट आहे ती चालली, ती काय व्यवस्थित आहे, त्यात काही डाऊट नाही. पण एक मोठा कुठला तरी प्रोजेक्ट असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून नाशिकची सायकल जी आहे ती व्यवस्थित फिरेल आणि बाहेरून लोक येऊन इथे जेव्हा मायग्रेट होतील, इथे स्थायिक होतील, त्यावेळेस नवीन घरांची उत्पत्ती पण होईल आणि नाशिकला बाकीच्या फील्डला पण त्याचा उपयोग होईल. बरोबर. पण तुम्ही सांगितलं त्या अगदी फार महत्वाचं आहे, एक चांगली इंडस्ट्री नाशिकला मिळाली पाहिजे, कारण ते इंडस्ट्री आली की रोजगार, मग रस्ते, मग सगळं त्याच्या बरोबर येतं. तर पण मग एक चांगली इंडस्ट्री आणण्यासाठी आता प्रशासनानं काय केलं पाहिजे, वेगळी काय पावलं उचलली पाहिजेत, काय वेगळे प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तर नाशिकला काही ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीला सब कोऑर्डिनेट करून त्यांनी दुसरी काहीतरी इंडस्ट्री आणली पाहिजे. त्याच्यातलं मला जास्त नाही, त्यांनी सखोल अभ्यास करून त्यांनी आता ऍग्रिकल्चर खूप चांगलं नाशिकचं, ग्रेप्स खूप चांगले होतात, फ्लावर्स पण चांगले होतात, तर ते ह्या हिशोबाने अजून काही होऊ शकतं का, वायनरी येऊ शकते अजून कुठल्या मोठ्या, किंवा तुम्ही आता जसं महिंद्रा आहे तर महिंद्राला संलग्न अजून दुसरी पण कुठली मोठी कंपनी येऊ शकते. रिलायन्स आता जसं नवीन दिंडोरीला जसं लॉन्च करते, त्या अनुषंगाने अजून दुसरं काही होऊ शकतं. नाशिकला पाणी पण मुबलक प्रमाणात आहे, तर त्या हिशोबाने पण काही काम होऊ शकतं. करू शकतं का? बरोबर आहे. दुसरा आतापर्यंत काम केलेला प्रोजेक्ट मधला असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो, कायम लक्षात राहील, तो काम करताना एक वेगळी मजा आली? असं तर प्रत्येक प्रोजेक्ट तसंच आहे, बरोबर आहे, जो काम करतो त्याच्यावर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील वापरण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय त्याचे पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? स्टील मध्ये ना तो गंजरोधक असला पाहिजे सगळ्यात महत्वाचं, आणि त्याची डक्टिलिटी चांगली असली पाहिजे, त्याची माइल्डनेस त्याचा चांगला असला पाहिजे, बरोबर, आणि त्याची स्ट्रेन कॅपॅसिटी चांगली असली पाहिजे. अगदीच लॉंग स्पॅनला स्टील हेवी जरी वापरलं तर त्याची ड्युरेबिलिटी चांगली असली पाहिजे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जी नवीन तरुण मुलं येतात, फ्रेशर्स येतात, तुमच्यातलेच काही ज्युनियर्स येत असतील, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? पिंटरेस्ट आणि गुगल कमी वापरावं. बरोबर आहे, बस एवढंच. या बात आहे. सो ते इंजिनियर जयेंद्र कदम जी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की टेक्नॉलॉजी थोडक्यात कमी वापरा, पण याचा अर्थ त्यातनं कॉपी पेस्ट करू नका. हे फील्ड क्रिएटिव्ह आहे, त्यामुळे याच्यात तुम्ही जेवढी स्वतःची कल्पनाशक्ती वापराल तेवढं तुम्ही जास्त पुढे जाल. तंत्रज्ञान ऑफकोर्स ते बरोबर आहेच आणि ते घेतलंही पाहिजे. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.